भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकेन, गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा ललकारलं. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला. निवडणूक निकालानंतर हा वाद संपेल असे वाटत असताना आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केलं आहे. भाजपाने परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो आहे असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. मात्र भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष असल्याचे अधोरेखित करत पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले, मनाला पटले नसले तरी कार्यकर्त्यांनी सहन केले, पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नाईक यांनी म्हटलं आहे की एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्यावे. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्रपक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी असे माझे मत होते, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे. मी ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती, त्यांनी त्यावर होकार दिला नाही आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती मिळाली नाही असंही नाईक यांनी म्हटलेलं आहे. आता परवानगी दिली ना, ह्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं हे मी आज परत बोलू. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सल्तनत चालेल अशा प्रकारची भूमिका तिची असली तर आम्ही कधी आव्हान स्वीकारू. परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा ती कोणती त्यांची एक नगरसेविका तिच्या बोलण्यामध्ये अरे आपण बोलतो अरे भगवा मे करून टाकला, तर ती हा पक्षाच्या अनुषंगाने पॉलिटिकली तर तिने बोलले का म्हणजे हाराबाना दे. ऐकून घ्या, म्हणजे जर तुम्ही जर रोखून बघितलं तर खाजून खरोज करायचे म्हणे तर कुठे खरोज करता येत नक लावू शकतो. इम्तियाज जलीलने एक प्रकारे गर्भित अशी धमकी नाही बघ, इम्तियाज जलील तो कायदेशीर त्याने केलेली भाषा तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. नाही का चॅलेंज ते ज्या वेळेला तुम्ही सध्या आम्ही भगव करू तर त्याने हिरवं बोलत पण ठीक आहे. पॉलिटिकली आमच्या विचारात आमचा म्हणजे हिरवा आहे आणि तिरंग्यामध्ये हिरवा आहेच ना. त्या ठिकाणी हिरव्याची नफरत आपण नाही करतो का? हा तो जो मोगलांचा हिरवेपण आहे त्याचा आपण धिक्कार करतो. आणि ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.